प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम। पुन्हा एक वार एक छोटासा व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत एक पवित्र शास्त्राधारित विचार व मनन पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी करत आहे। आज अनेक जण आजचा शुक्रवार आणि ह्या आजच्या शुक्रवारच्या दिवशी अनेक आमचे प्रिय बंधू आणि भगिनी उपवास आणि प्रार्थनेमध्ये जात असतात। थोडंसं त्या संदर्भात पुन्हा एक वार देवाच्या वचनातून तुम्हा लोकांना आणि मला स्वतःला एक उत्तेजन देण्यासाठी देवाच्या वचनाकडे आपण थोडा वेळ पाहणार आहोत। आणि नेहम्याच्या ग्रंथामध्ये किंवा नेहम्याच्या पुस्तकामध्ये जर आम्ही पाहिलं, नेहम्याचा 6वा अध्याय आणि त्याच्या 9व्या वचनामध्ये एक विचार त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणी करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे। देवाचं वचन नेहम्या 6 आणि त्याच्या 9व्या वचनामध्ये येण्याप्रमाणे म्हणतं, आमचे हात दुर्बळ होऊन आमचे काम बंद पडावे म्हणून हे सर्व लोक आम्हास बेवडावयास पाहता होते। हे देवा, माझा हात दृढ कर। नेहम्याच्या पुस्तकामध्ये किंवा नेहम्याच्या कारकिर्दीमध्ये जर आम्ही पाहिलं तर नेहम्याच्या बऱ्याच प्रार्थना देवाला सादर केलेल्या आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात। नेहम्याच्या काही आग्रहाच्या प्रार्थना आहेत, नेहम्याच्या काही पापारपणाच्या प्रार्थना आहेत, काही अशा प्रार्थना आहेत की त्याने त्या ठिकाणी लागलीच केलेल्या प्रार्थना आहेत की ज्याला आपण इन्स्टंट प्रेयरसुद्धा आपण त्या संदर्भामध्ये म्हणू शकतो। अशा ह्या प्रार्थना नेहम्या त्याच्या जीवन कार्यामध्ये किंवा त्याच्या ह्या प्रभूनं दिलेल्या कार्यामध्ये करत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, नेहम्याचा ग्रंथ किंवा नेहम्याचं असणारं जीवन आम्हा प्रत्येकाला माहीत आहे। नेहम्यानं ज्यावेळेस कोट बांधायला त्या ठिकाणी सुरू केलं आणि कोटाची बांधणी पूर्ण झाल्यानंतर तो हे पाहायला गेला की अजून काही डागडुजी करणं बाकी आहे का, किंवा अजून कुठं तुटफूट राहिलेली आहे का की जी त्याला नीट करायची आहे। अशा प्रोसेसमध्ये असताना किंवा ह्या सर्व गोष्टी करत असताना एक महत्त्वाची घटना या नेहम्या संगती त्या ठिकाणी घडत आहे। सनबल्लट आणि गेशेम नावाचे दोघंजणं की जे नेहम्याचं असणारं कार्य किंवा नेहम्याला दिलेला दृष्टांत हा त्या ठिकाणी कसा डायव्हर्ट करता येईल किंवा त्या दृष्टांतापासून त्या कार्यापासून त्याला कसं दूर नेता येईल याचा कसोशीनं प्रयत्न त्या ठिकाणी हे दोघेजणं करत आहेत। त्याच्या संगती अनेक काही जण आहेत की जे आम्हाला पहिल्या वचनामध्ये म्हणजे 6व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसतात। सनबल्लट आहे, तोबिया आहे, गेशेम अरबी आहे आणि वरकड शत्रू जे इतर त्यांच्या संगती आहेत, हे सर्व लोक आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत। हे सर्व असताना सनबल्लट आणि त्याच्या संगती असणारे सहकारी त्याला एक पत्र पाठवतात आणि त्या पत्रामध्ये किंवा त्याच्या असणाऱ्या त्या सर्व गोष्टींमध्ये काही गोष्टी त्या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेल्या असतात। या सर्व गोष्टी चालू असताना त्याच्या अगोदरची घटना ही आहे की सनबल्लट त्याला एका ठिकाणी एकांत ठिकाणी त्या ठिकाणी तो त्याला बोलवण्याचा प्रयत्न करतो की जे आम्हाला दुसऱ्या वचनामध्ये ओनोच्या मैदानामध्ये त्याला एका खेड्यात भेटण्यासाठी तो त्या ठिकाणी बोलवतो। पण ह्या सर्व गोष्टी होत असताना नेहम्याचा असणारं जीवन आम्हाला ह्या ठिकाणी खूप स्पष्टपणे दिसतं। प्रभूवर किंवा देवावर विसंबून राहणारं व्यक्तिमत्व हे कसं असावं हे आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे। नेहम्या जे कार्य ह्या ठिकाणी करत आहे, यरुशलेमेचे कोट बांधण्याचं जे महत्त्वाचं कार्य ह्या ठिकाणी तो करत असताना त्याच्यासमोर बरीचशी आव्हानं आहेत आणि त्या अनेक आव्हानांपैकी एक आव्हान आहे की सनबल्लट आणि त्याच्या संगती असणारे त्याचे जे सहकारी आहेत हे त्याला एका ठिकाणी बोलवून त्याच्या असणाऱ्या दृष्टांतापासून त्याचा असणारा जो फोकस आहे त्याच्यापासून त्याला कसं परावृत्त करता येईल, कसं त्याला डायव्हर्ट करता येईल ह्याच्याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे। पण नेहम्याचं ह्या सर्वांना फार मार्मिक उत्तर तो ह्या ठिकाणी देत आहे। बघा, नेहम्या इतका फोकस्ड आहे त्याच्या कार्यामध्ये, त्याच्या दृष्टांतामध्ये तो इतकं फोकस्ड आहे
नेहम्या 6 आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये त्या ठिकाणी स्पष्टपणे त्यांना एक जासूस पाठवून तो त्या ठिकाणी त्याचं उत्तर त्या ठिकाणी द्यायला तो विसरत नाही किंवा त्याचा स्पष्ट वक्तेपणा या ठिकाणी तो दिसत आहे. या ठिकाणी तो बोलत असताना ज्यावेळेस सनबल्लट आणि गेशेम हे त्याला त्या ठिकाणी त्या मैदानामध्ये त्या खेड्यामध्ये एकमेकांसंगती भेट करण्यासाठी ज्यावेळेस बोलवत आहेत, त्यावेळेस त्याला हे कळतं की ह्यांचा काहीतरी दगा देण्याचा त्यांच्या पाठीमागं किंवा त्यांच्या पाठीमागं त्यांचा काहीतरी एक वेगळाच आणि विक्षिप्त विचार त्या ठिकाणी आहे. असं असताना 3ऱ्या वचनामध्ये आल्यानंतर आम्हाला एक गोष्ट कळते. त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगते, हे पाहून मी जासूस पाठवून त्यास कळवले की मी मोठ्या कामात गुंतलो आहे. नेहम्याचं अतिशय स्पष्ट उत्तर, अतिशय परखडपणे उत्तर ह्या असणाऱ्या सनबल्लट आणि गेशेम आणि त्याच्या असणाऱ्या सहकाऱ्यांना ह्या ठिकाणी तो देत असताना म्हणतो की मी मोठ्या कामात गुंतलो आहे. देवाचं असणारं काम हे छोटं नाही, हे नेहम्या त्यांना सांगत आहे. जे काम त्यांनी हाती घेतलेलं आहे ते साधंसुद्धा काम नाही. ज्या कामाकडे तो लक्ष केंद्रित करत आहे ते काय असंच करायचं म्हणून मला करायचं आहे याचाही त्याच्याकडे त्या प्रकारची विचारसरणी नाही किंवा त्या प्रकारची त्याची मानसिकता नाही. ह्या ठिकाणी तो सांगत असताना एक स्पष्ट वक्तव्य त्या ठिकाणी तो करत आहे आणि तो म्हणत आहे, जे काम मी हाती घेतलेलं आहे हे साधंसुद्धा नाही आहे. मी मोठ्या कामामध्ये गुंतलेलो आहे, मी मोठ्या कार्यामध्ये गुंतलेलो आहे, मी मोठ्या सेवेमध्ये गुंतलेलो आहे. काय हे नेहम्याचं स्टेटमेंट आहे, काय हे इतकं सुंदर नेहम्याचं स्पष्ट स्टेटमेंट या असणाऱ्या शत्रूंकडे किंवा त्याचा असणारा दृष्टांत त्या ठिकाणी बेचिरा करण्यासाठी होणाऱ्या प्रयत्न करणाऱ्या त्या व्यक्तींना तो स्पष्टपणे सांगत आहे. अनेक वेळेस पहिली महत्त्वाची गोष्ट आम्हाला ह्याच्यातनं शिकणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये एक कठीण गोष्ट किंवा अशी आव्हानं समोर राहतात की जी आव्हानं आम्हाला आमच्या असणाऱ्या दृष्टांतापासून, आमच्या असणाऱ्या फोकसपासून, आमच्या असणाऱ्या ख्रिस्त केंद्रित दृष्टांतापासून आम्हाला डायव्हर्ट करण्याचा जर प्रयत्न करते, काय आम्ही त्यांना रिमाइंडर्स देतो का? काय आम्ही त्यांना हे बोलतो का? नाही, मी मोठ्या कामात गुंतलेलो आहे. माझ्याकडे असणारा दृष्टांत हा साधासुद्धा दृष्टांत नाही. माझ्याकडे असणारा दृष्टांत हा काही आगळा वेगळा दृष्टांत नाही. माझ्याकडे असणारे ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी मला करणं गरजेचं आहे देवाप्रित्यर्थ, परमेश्वराप्रित्यर्थ, ह्या गोष्टी साध्यासुध्या नाहीत. नेहम्यासारखं आम्ही हे कबूल केलं पाहिजे की मी मोठ्या कामामध्ये गुंतलेलो आहे. माझ्याकडे मोठं काम देवानं दिलेलं आहे, माझ्याकडे मोठी जबाबदारी दिलेली आहे. भली ती एका खेड्यातली जबाबदारी असेल, भली ती एखाद्या छोट्याशा कार्याची जबाबदारी असेल, पण देवानं दिलेली जबाबदारी, देवानं दिलेली सेवा, देवानं दिलेला दृष्टांत, देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टी ह्या साधारण नाही आहेत प्रियांनो, तर त्या असाधारण गोष्टी आहेत. आणि नेहम्या ह्या ठिकाणी 3ऱ्या वचनामध्ये बोलत असताना तो स्पष्टपणे म्हणतो, मी मोठ्या कामात गुंतलेलो आहे, मला येण्याला सवड नाही. मी काम सोडून तुम्हाकडे का यावे, काम का बंद पाडावे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला ह्याच्यातनं शिकणं गरजेचं आहे. नेहम्या 6 आणि त्याच्या 9व्या वचनामध्ये त्या ठिकाणी नेहम्या स्पष्टपणे म्हणतो, आमचे हात दुर्बळ होऊन आमचे काम बंद पडावे म्हणून हे सर्व लोक आम्हास बेवडा वयास पाहत होते. हे देवा, माझा हात दृढ कर. नेहम्याची साधी सोपी एक साधारण 6 शब्दांची प्रार्थना ही सर्वसमर्थ परमेश्वराला, आणि त्या प्रार्थनेमध्ये तो म्हणतो, हे देवा माझा हात दृढ कर, हे देवा माझा हात दृढ कर. अनेक वेळेस ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये चॅलेंजेस येतात त्यावेळेस 2 महत्त्वाच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही फोकस्ड आहोत, ज्यावेळेस आम्ही दृष्टांताशी विश्वासू आहोत, ज्यावेळेस आम्हाला माहिती आहे की देव केलेला दृष्टांत आम्हाला कशाही प्रकारे देवानं सांगितलेल्या मर्जीमध्ये, देवानं सांगितलेल्या स्ट्रॅटेजीमध्ये, देवानं देव केलेल्या मार्गदर्शनामध्ये ज्यावेळेस मला तो पूर्णत्वास न्यायचा आहे, त्यावेळेस आमच्या दृष्टांताला खीळ घालण्यासाठी, आमच्या दृष्टांताला डायव्हर्ट करण्यासाठी जे आमच्या समोर आहेत,
त्यांना आम्ही हे सांगणं गरजेचं आहे की मी मोठ्या कामामध्ये गुंतलेलो आहे. आणि ज्यावेळेस आम्हाला कळतं आहे की आमच्या आव्हानांना त्या ठिकाणी बरेचसे आव्हानं आमच्यासमोर आहेत, माझ्या असणाऱ्या दृष्टांताला त्या ठिकाणी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, मला दुर्बळ केलं जात आहे, मला वीक केलं जात आहे, माझा असणारा दृष्टांत बंद पडला जावा यासाठी काही लोक त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. नेहम्यासारखी आमची ही प्रार्थना असावी, हे देवा माझा हात दृढ कर, हे देवा माझा हात दृढ कर. इंग्लिशमध्ये असं म्हटलेलं आहे, स्ट्रेंथन माय हँड्स ओ लॉर्ड. माझ्या हातामध्ये सामर्थ्य दे, माझ्या हातामध्ये मजबूती दे, माझ्या हातामध्ये बळकटपणा दे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचा हात हा पराक्रमाचा हात आहे, देवाचा हात चमत्कार करणारा हात आहे. आणि ज्यावेळेस त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये येऊ लागतात, आमचं जीवन हे देवाला आनंद देणारं जीवन असतं, आमचं जीवन हे देवाच्या इच्छा पूर्णत्वास नेणारं जीवन असतं. आणि म्हणून आम्ही ही प्रार्थना केली पाहिजे किंवा आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की माझ्या सामर्थ्याचा स्रोत कोण आहे, माझी जी स्ट्रेंथ आहे त्याचा सोर्स कोण आहे. माझ्याकडे असणारी दृढता ही देवापासून आमच्या जीवनामध्ये येते. तुम्हाला माहिती आहे का, येशू त्याच्या जीवन कार्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी सांगतो. योहानाच्या 15व्या अध्यायाच्या जर आपण 5व्या वचनामध्ये आपण गेलो तर त्या असणाऱ्या 5व्या वचनामध्ये म्हणत असताना, योहान 15:5 त्या ठिकाणी म्हणत असताना तो फार सुंदर एक वक्तव्य करतो. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताशिवाय, देवाशिवाय जर आम्ही वेगळे आहोत तर आम्हाला आमच्या भविष्यामध्ये, आम्हाला आमच्या जीवनामध्ये काहीच करता येणार नाही. मग तुमच्याकडे किती तुमचं एज्युकेशन चांगलं असू द्या, तुमचं डेझिग्नेशन किती चांगलं असू द्या, तुमच्याकडं सिक्युरिटी तुमच्याकडे चांगली असू द्या, पण जर तुम्ही ख्रिस्ताशिवाय आहात, ख्रिस्तापासून वेगळे आहात, तर तुम्हाला काही करता येणार नाही. आशीर्वाद तुमच्याकडे नाही, समाधान तुमच्याकडे नसणार, त्या प्रकारचं असणारं यश त्या प्रकारचं तुमच्याकडे नसणार. आणि जर ह्या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये हव्या आहेत तर आम्हाला ख्रिस्ताशी कनेक्ट राहणं, ख्रिस्तासंगती जोडलेलं राहणं आमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. हा असणारा नेहम्या हा देवासंगती जोडलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, नेहम्याच्या 2ऱ्या अध्यायाच्या आणि त्याच्या 18व्या वचनामध्ये बोलत असताना तो एक फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तो करतो. आणि तो म्हणत असताना तो म्हणतो, नेहम्या ह्या प्रकारचं वक्तव्य का करतो, नेहम्या का स्पष्टपणे त्याच्या शत्रूंना, देवाचं काम बंद पाडणाऱ्यांच्या समोर आव्हानाने, मोठ्या चॅलेंज घेऊन तो त्या ठिकाणी सांगतो की नाही, मी मोठ्या कामामध्ये गुंतलेलो आहे. तो देवाकडे प्रार्थना करतो, हे देवा माझे हात दृढ कर. का अशी वक्तव्य करतो? एक आणि एकच त्याला कारण आहे. नेहम्याचा अध्याय 2 आणि त्याच्या 18व्या वचनामध्ये त्याच्या सुरुवातीलाच एक गोष्ट तो इस्रायल लोकांना सांगत असताना एक गोष्ट तो कन्फेस करतो. आणि तो म्हणत असताना म्हणतो, माझ्या देवाचा वरदहस्त मजवर आहे हे मी त्यास सांगितले. माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर आहे, माझ्या देवाची कृपादृष्टी माझ्यावर आहे, माझा देव हा माझ्या संगती आहे, हे त्यानं त्या ठिकाणी कन्फेस केलं, हे त्यांनी लोकांना सांगितलं. नेहमीला माहीत होतं की त्याच्या संगती कोण आहे. आणि म्हणून आम्ही हे नीटनेटकं ठरवायला हवं की माझ्या सामर्थ्याचा, माझ्या शक्तीचा स्रोत कोण आहे. माझी दृढता, माझं सामर्थ्य माझा देव आहे. एवढंच केवळ नाही, संत पौलसुद्धा प्रिय बंधू आणि भगिनींनो, फिलिप्पियरास पत्र आणि त्याच्या असणाऱ्या 4थ्या अध्यायाच्या असणाऱ्या 13व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी स्पष्टपणे तो म्हणतो, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून सर्व काही करावयास मला सामर्थ्य आहे. माझा सोर्स, माझ्याकडे येणारी प्रत्येक गोष्ट जर ही कोणापासून आहे तर ती देवापासून आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हे समजून घेतलं पाहिजे. या नेहम्यासारखी आमची प्रार्थना असली पाहिजे की हे देवा माझा हात दृढ कर, मी मोठ्या कामामध्ये गुंतलेलो आहे, माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर आहे. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस आम्ही कबूल करतो, कन्फेस करतो, ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याचं लागूकरण करतो, आम्ही आमच्या शत्रूला ओळखू लागतो, आम्ही आमच्या शत्रूचे असणारे विचार ओळखू लागतो, आमच्या जीवनामध्ये जी स्थित्यंतर होऊ लागतात
ते आम्ही देवाच्या हातामध्ये त्या ठिकाणी द्यायला लागतो. आम्ही देवावर अवलंबून राहायला सुरू करतो. आम्ही शत्रूला ओळखायला सुरू करतो. शत्रूचे मनसुबे ओळखायला आम्ही सुरू करतो. देवाच्या दृष्टांताशी आम्ही कधीच तडजोड करत नाही आणि आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट प्रार्थनेच्या द्वारे कशी पूर्णतेस नेता येईल ह्याच्याकडे आम्ही कटाक्षाने त्या ठिकाणी फोकस राहतो. प्रार्थना आम्हाला दृष्टांतापासून डायव्हर्ट होण्यासाठी वाचवते. प्रार्थना आम्हाला फोकस्ड करते, आम्हाला दृष्टांतहीन करत नाही. आणि म्हणून नेहम्यासारखी आमची प्रार्थना असावी. आणि नेहम्याने त्याच्या कठीण काळात, त्याच्या संकटाच्या काळात, त्याच्या कठीणतेमध्ये, त्याच्या दुःखामध्ये, ज्यावेळेस त्याला असं वाटतं की मी दुर्बळ होते, मी वीक होते, विकनेसेस आहेत, नेगेटिव्हिटी त्याच्या जीवनामध्ये कदाचित काम करायला सुरुवात करत असेल, अशा काळामध्ये नेहम्या एकच 6 शब्दांची प्रार्थना करतो. आणि ती 6 शब्दांची प्रार्थना म्हणजे, हे देवा माझा हात दृढ कर. काय तुम्ही सुद्धा ही प्रार्थना करायला तयार आहात का? तुम्ही हे तुमच्या कठीणतेमध्ये, तुमच्या संकटात, तुमच्या आजारपणामध्ये, तुमच्या असणाऱ्या विपरीत परिस्थितीमध्ये, ज्यावेळेस तुमच्या संगती बोलायला कोणी नाही, ज्यावेळेस तुम्हाला आधार द्यायला कोणी नाही, ज्यावेळेस तुमचे अश्रू पुसायला कोणी नाही, ज्यावेळेस आव्हानं आणि चॅलेंजेस तुमच्यासमोर आहेत, रोज आणि रोज काहीतरी वेगळ्या प्रकारची संकटं तुमच्यासमोर त्या ठिकाणी डोकं वर काढत आहेत, अशा कठीण काळामध्ये या नेहम्यासारखी प्रार्थना करायला तुम्ही आणि मी तयार आहोत का? हे देवा माझे हात दृढ कर. त्याला माहीत होतं देवाची कृपादृष्टी त्याच्यावर आहे. आणि म्हणून प्रियांनो, ही प्रार्थना करूया, आपले हात दृढ करूया, देवाला आपला स्तोत्र करूया, शत्रूला ओळखूया, शत्रूचे मनसुबे ओळखूया, निरंतर प्रार्थना करूया आणि देवाच्या गौरवासाठी हे जीवन समर्पित करूया. या डोळे झाकू आणि प्रार्थना करू. प्रभू देवबापा, आम्ही खरोखर तुझे आभार मानतो. ही सुंदरशी वेळ तू आम्हाला दिलीस. प्रार्थना करतो जिवंत देवबापा, तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी तुझी कृपा तू दे. सहाय्यकर्ता पुढारी तू हो आणि देवबापा तुझं गौरव तू करून घे. देवबापा जे आजारी आहेत, थकलेले, भागलेले आहेत, देवबापा त्यांचा बिछाना तू बदल, त्यांना आरोग्य तू दे. जे देवबापा आम्ही प्रार्थना करतो, जे दुःखी आहेत, निराश्रित आहेत, जे कठीणतेमधून जात आहेत, अनेक आव्हानं त्यांच्या समोर आहेत प्रभूजी, आधार देणारं कोणी नाही, अश्रू पुसणारं कोणी नाही, कठीणतेमधून जीवन जगत आहेत, संकट समोर आहेत. जिवंत देवबापा, तुझ्या वचनाच्या द्वारे त्यांच्या संगती बोलणारा तू त्यांचा जिवंत देवबाप तू हो. जी अभिवचनं तुझ्या वचनामध्ये तू दिलीस देवबापा, त्या अभिवचनांच्या द्वारे त्यांच्या संगती संधान तू साध. त्यांना तू सोडू नकोस. त्यांचा सहाय्यकर्ता, मार्गदर्शक, पुढारी तू हो. आणि देवबापा तुझं गौरव त्यांच्या जीवनाच्या द्वारे तू करून घे. पुन्हा एक वार देवबापा, ह्या प्रत्येकाला, ऐकणाऱ्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रत्येकाचं जीव, आत्मा, शरीराचं संरक्षण तू कर. प्रत्येकाला आशीर्वादित तू कर. प्रत्येकाला तुझ्या हातात तू घे. प्रत्येकाचा सहाय्यकर्ता, मार्गदर्शक, पुढारी तू हो. आणि देवबापा तुझं गौरव तू करून घे. मान, महिमा, गौरव, आदर आणि सन्मान तुला देत प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. देवबापा आजचा दिवस आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादाचा कर.